नमस्कार. विनंती विशेष असंच की आज महानगरपालिकेने गेले 14 दिवस या मच्छी मार्केटचं काम सुरू केलेलं आहे, परंतु काम अगदी संथ गतीने सुरू आहे. काल आमचे सिद्धी मॅडम आहेत, ज्या इथल्या इंजिनियर आहेत, आणि डिसूजा सर आहेत इथले उपायुक्त. त्याने असं सांगितलं की लवकर तुमचं काम करून देण्यात येईल. परंतु इथे बघा, जे आमचे मच्छी व्यावसायिक आहेत त्यांचे हाल. आज 14 दिवस आहेत, आज त्यांचा व्यवसाय सुरू झालेला आहे. याच्यावर उपासाचे दिवस होते आणि आज कोणत्याही प्रकारे त्यांना 14 ते 15, 16 दिवस झाले कोणत्याही प्रकारे काम सुरू केलेलं नाही आहे. काल सिद्धी मॅडम म्हणत होत्या की कोणत्याही परिस्थितीत आज त्यांचं काम सुरू होईल, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं काम करून दिलेलं नाही आहे. नाहक त्रास याला दिला जातो आहे, तर काम पूर्ण करावं आता ह्या वतीने आम्ही बोलत आहोत. आपण आता लक्षात घेऊया की ह्यांच्याशी बोलूया की आपण किती दिवस झाले याचं काम बाकी आहे. आज 17 दिवस झालेले इथे काम बाकी आहे. कोणत्याही प्रकारचं काम इथे केलेलं नाही आहे. उगीचच टाइमपास केलं जातं आणि दिवसाचं काम केलं जातंय. खरं म्हणजे हे काम रात्रीचं करणं आवश्यकता आहे, परंतु हे दिवसाचं काम केलं जातं. मुद्दा म्हणून नाहक त्रास दिला जातो. आतमध्ये काल कोणत्याही सुद्धा परत बाहेर तोडलेला आहे. पाहताय तुम्ही सगळं बाहेर तोडलेलं आहे. आधी हे इंजिनियर आहेत, यांना संपूर्ण आयडिया कल्पना आहे की कसं काम करावं, परंतु इथे काय आहे माहिती का. आणि एक महत्वाचं म्हणजे आम्ही एक 8 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं. इथे मच्छी चोरीला जाते, इथे वॉशरूम फार घाण अवस्थेत आहे आणि इथल्या ज्या सुविधा आहेत त्या मच्छीमार. आणि आम्हाला इथे रिक्षा स्टँड आहे, समोर रिक्षा स्टँड तुम्ही पाहतच आहे. ह्या रिक्षा स्टँडचे इथे पार्किंग अवेलेबल पाहिजे हवं आहे, यांचं मागणी आहे. परंतु पार्किंगसाठी जागा तर उपलब्ध नाहीच आहे. वसई विरार महानगरमध्ये पार्किंग कोणाला दिलेलीच नाही आहे. पण इथे पार्किंग केलं तर 5 मिनिटात गाडी उचलली जाते. अशा अनेक समस्या घेऊन आम्ही वसई विरार महानगरपालिकेकडे गेलेलो आहे. आयुक्तांसमोर त्यांच्या मागण्या पोहोचलेल्या आहेत, परंतु काम करण्याऐवजी त्या खालीकडे आमच्या त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्या समस्या पूर्ण व्हाव्यात अशा या व्हिडिओद्वारे आम्ही सर्वांना वसई विरार महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त आणि जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना आम्ही पोहोचवत आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.